मित्रांनो, परीक्षेमध्ये येणारे सगळेच ज्या काही रिकाम्या जागा असतील किंवा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, हा जो प्रश्न आहे तो जर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळाला तर म्हणजेच आपण काय करूया, सगळ्या पुस्तक म्हणजे या पुस्तकामधले सगळे जे काही एमसीक्यू वाले क्वेश्चन्स आहेत ते एका व्हिडिओमध्ये घेऊयात. त्यानंतर सगळे चुकीची जोडी ओळखावाले प्रश्न एका व्हिडिओमध्ये घेऊयात. म्हणजे ज्याप्रमाणे तुमचा पेपर असतो त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस करायला घेऊयात. याचं कारण असं आहे की म्हणजे तुम्हाला एकाच वेळी सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करता येईल आणि तेही पेपर पॅटर्न नुसार, जेणेकरून एक्झाममध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचेच प्रश्न विचारले गेले तर तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता, कारण तुम्ही त्या पद्धतीने सराव केलेला आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा कळेल की नेमके कुठले प्रश्न तुम्हाला येत नाहीयेत, म्हणजे एमसीक्यू येत आहेत पण संकल्पना क्षेत्र पूर्ण करा अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत का, हेही तुम्हाला त्यावरून कळेल. सो आता आपण याच्या संदर्भात एक सिरीज चालू करणार आहोत आणि तुमचा रिस्पॉन्स ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे मी या सिरीजला कंटिन्यू ठेवायचं की नाही हे बघणार आहे. सो लेट अस सी की किती लाईक्स मिळत आहेत आणि त्यानुसार आपण ठरवूयात. सगळ्यात पहिला जो प्रश्न असतो आपल्या प्रश्नपत्रिकेमधला, त्याच्यामध्ये असतं की विधाने तुम्हाला पूर्ण करायची असतात दिलेल्या पर्यायानुसार. मग त्याच्यामध्ये आता पहिला जो प्रश्न आहे, पहिल्या पाठामधले आपण प्रश्न बघूयात आणि मोस्टली हे जे प्रश्न आहेत तर ते तुम्हाला स्वाध्यायामधले पण एक्झाममध्ये बघायला मिळतात. त्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त फोकस करणार आहोत, कारण याच्यामध्ये कोणाचाही मार्क जाता कामा नये. खूप इझी प्रश्न आहे हा. लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्या पाठामधला जो प्रश्न आहे त्यामधला पहिला प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखनाचे जनक कोणास म्हटलं जातं? पहिला आहे व्हॉल्टेयर, त्यानंतर दुसरा आहे रेने देकार्त, तिसरा आहे लिओपोल्ड वॉन रांके आणि चौथा आहे कार्ल मार्क्स. तर याचा करेक्ट आन्सर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, व्हॉल्टेयर. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर पुन्हा एकदा सांगते की व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हटलं जातं. याच्यावरती कारण स्पष्ट करा असा प्रश्न सुद्धा विचारला जातो. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला दोन्ही पद्धतीने विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? सो आपल्याकडे ऑप्शन्स आहेत कार्ल मार्क्स, मायकेल फुको, ल्युसिया फेबर आणि व्हॉल्टेयर. तर याचं करेक्ट आन्सर सगळ्यांना माहिती असेल, ते म्हणजे मायकेल फुको. आता मी जेव्हा तुम्हाला हा प्रश्न वाचून दाखवते ना, तेव्हा उत्तर सांगण्याआधी ट्राय करा की तुम्ही स्वतः उत्तर आठवाल, कारण तसं केलं तर या सिरीजचा उपयोग आहे. कारण उत्तर तर मी सांगणार आहेच किंवा उत्तर तर तुम्हाला कुठेही बघायला मिळेल, पण तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःहून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मी सांगण्याआधी, जेणेकरून तुम्हाला तुमचा सराव सुद्धा होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा कळेल की कुठपत आपले एमसीक्यू झालेले आहे, तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट चॅप्टर आता आपण बघतोय. सो आपण प्रश्न क्रमांकानुसार घेतोय, त्याच्यामुळे अर्थात आपण प्रत्येक चॅप्टर मधला पहिला प्रश्न घेणार आहोत. आणि जसं मी आता हे इतिहासासाठी करते, सेम तुम्हाला राज्यशास्त्र आणि भूगोलासाठी पण हवं आहे का, हे सुद्धा मला नक्की सांगा. आता बघा, आपण पाहतोय पहिला प्रश्न या पाठामधला. पहिला प्रश्न आहे ते म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक, रिकामी जागा दिलीये, हे होते. सो करेक्ट ऑप्शन तुम्हाला आता निवडायचा आहे. अलेक्झांडर कॅनिंगहॅम, विल्यम जोन्स, जॉन मार्शल की फेडरिक मॅक्स म्युलर. सो आय होप की तुम्हाला याचा करेक्ट आन्सर माहिती आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे अलेक्झांडर कॅनिंगहॅम. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोणी केला? पहिला आहे जेम्स मिल, दुसरा आहे फेडरिक मॅक्स म्युलर, तिसरा आहे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन आणि चौथा आहे ते म्हणजे जॉन मार्शल. सो याचा करेक्ट आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे फेडरिक मॅक्स म्युलर. ठीक आहे. सो एक्झाम मध्ये तुम्हाला यातलेच प्रश्न बघायला मिळतील, त्यामुळे सराव करायचा आहे. आणि आता आपण ज्या पद्धतीने ही सगळी रिव्ह्यू, आय होप की तुम्हाला याचा नक्कीच तुमच्या एक्झाम मध्ये फायदा होणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न पण तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. आता बघा, आपण पाहतोय तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, जगातील सर्वात प्राचीन वस्तू संग्रहालय रिकामी जागा दिलीये या शहराच्या उत्खननामध्ये सापडले? दिल्ली, हडप्पा, उर की कोलकाता? आय होप की तुम्हाला याचा आन्सर माहिती आहे. इव्हन तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा याचा आन्सर देऊ शकता. मला हे पण बघायचं आहे की कोणाला आन्सर माहिती आहे, जेणेकरून ना एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुमची पण रिव्हिजन होईल आणि तुम्हाला पण एक आन्सर ओळखण्याची सवय लागेल. कारण आपण जेव्हा आन्सर पटपट बघत जातो ना, तेव्हा आपला ब्रेन विचार नाही करत, पण जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने आन्सर बघायची सवय लागेल ना, तेव्हा तुमच्या ब्रेनला पण विचार करायची सवय लागेल. सो आय होप की तुम्ही याचं आन्सर लिहिलं असेल, ते म्हणजे उर. त्यानंतर दुसरं आहे, भारताचे पहिले अभिलेखागार कोणत्या शहरामध्ये आहे? पहिला आहे नवी दिल्ली, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे मुंबई आणि चौथा आहे चेन्नई. सो याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे नवी दिल्ली. ठीक आहे. सो हा एमसीक्यू अतिशय महत्वाचा आहे, पीवाय मध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आता आपण बघतोय चॅप्टर चौथा आणि त्यामधला प्रश्न पहिला. खरं तर तुम्हाला माहिती नसेल तर ऑलरेडी मी ना प्रत्येक चॅप्टरचे रिव्हिजन व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले आहेत आणि चॅप्टर मधलं काय काय केलं पाहिजे, काही स्किप केलं तर चालतं का, तर ते सगळं अपलोड केलेलं आहे. कारण आय नो की हे काही चॅप्टर्स म्हणजे चौथा चॅप्टर असेल, सहावा चॅप्टर असेल, खूप मोठे आहेत आणि त्यामुळे पूर्ण चॅप्टर आपण एक्झामच्या आधी नाही करू शकत. सो त्यापेक्षा बेस्ट आहे की
आपल्याला थोडंफार माहिती असलं पाहिजे की नक्की या चॅप्टर मधून काय काय येऊ शकतं. बघा, दृककला आणि शिल्पकला यांचा समावेश कोणत्या कलांमध्ये होतो? दृककला चित्रकला आणि शिल्पकला ना? येस, दृककला बरोबर. म्हणजे बघतो ना आपण, ह्या दोन्ही गोष्टी बघतो आपण. लोककला, ललितकला, अभिजात कला यापेक्षा पण दृककला हा याचा अप्रोप्रिएट वर्ड आहे असं आपण म्हणूयात. नेक्स्ट बघा, मथुरा चित्रशैली रिकामी जागा दिली आहे, या काळामध्ये उदयास आली. कुशाण, गुप्त, राष्ट्रकूट की मौर्य? सो करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचा आहे कुशाण, गुप्त, राष्ट्रकूट की मौर्य? येस, एक्झॅक्टली कुशाण करेक्ट आहे, करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पाहतोय 5वा पाठ. 5व्या पाठामध्ये पण तुम्हाला खूप इझी एमसीक्यूज बघायला मिळतील. इव्हन हा पाठ खूपच लहान आहे, दिसायला मोठा असला तरी पण, आणि याच्यामधले पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. बघा, पहिलाच प्रश्न आहे की भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? जेम्स ऑगस्टस हिकी, सर जॉन मार्शल, ॲलन ह्यूम की बाळशास्त्री जांभेकर? तर इंग्रजी वर्तमान सांगितलंय, मराठी असतं तर मग आपण बाळशास्त्री जांभेकर म्हटलं असतं, पण इंग्रजी आहे जेम्स ऑगस्टस हिकी. त्यानंतर आहे दूरदर्शन हे रिकामी जागा दिली आहे असं माध्यम आहे. दृकश्राव्य की स्पर्शात्मक? तर दूरदर्शन आपण बघू पण शकतो आणि ऐकू पण शकतो. सो दृकश्राव्य बरोबर आहे. त्यानंतर बघा, आता आपण पाहतोय 6वा पाठ. 6व्या पाठामध्ये पण अगेन खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्किप करू शकता. सो त्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओज बघावे लागतील. त्याची एक प्लेलिस्ट बनवेन मी हवं तर, आणि त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देईन, सो दॅट तुम्हाला शोधायला वेळ नाही जाणार. बघा, आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे एमसीक्यूज मध्ये, सगळ्यात पहिल्यांदा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणास म्हटलं जातं? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव की संत एकनाथ? कीर्तनकार म्हटलेलं आहे संत नामदेव. हे जर भारुडांबद्दल विचारलं असतं तर मग आपण संत एकनाथांचं नाव लिहिलं असतं. त्यानंतर आहे बाबूराव पेंटर यांनी कुठला चित्रपट काढला? पुंडलिक, राजा हरिश्चंद्र, सैरंध्री की बाजीराव मस्तानी? सो त्यांचं चित्रपटाचं नाव आहे ते म्हणजे सैरंध्री. आय होप की तुम्हाला सैरंध्रीची स्टोरी माहिती असेल, म्हणजे एक्झाम मध्ये नाही विचारली जाणार, बट माहिती असेल. नसेल तर मी ऑलरेडी आपल्या चॅप्टर मध्ये अपलोड केलेली आहे, तुम्ही ती चेकआउट करू शकता. सो 7वा चॅप्टर आहे तो म्हणजे खेळ आणि इतिहास. याच्यामधले सगळे क्वेश्चन्स तर अतिशय सोपे आहेत, कारण तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जे काही खेळ खेळता त्याच्यावरती आधारितच आहे. सो त्याचं महत्व असेल किंवा या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. बघा, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा रिकामी जागा येथे सुरू झाली? याचा करेक्ट आन्सर आहे ग्रीस, रोम, भारत की चीन? याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ग्रीसमध्ये किंवा ग्रीक लोकांनी सुरुवात केलेली आहे. सो पर्याय करेक्ट आहे. महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? तर लाकडी बाहुलीला आपण काय म्हणतो? ठक्की म्हणतो. सो ऑप्शन याचं करेक्ट आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचा पाठ, जो की असणार आहे 8वा पाठ, पर्यटन आणि इतिहास. तर पर्यटन आणि इतिहासामध्ये बघा, आता आपण एमसीक्यूज बघतोय सगळे. येस, पहिला एमसीक्यू काय आहे? कुकने रिकामी जागा दिली आहे, विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. हस्तकौशल्य वस्तू, खेळणी, खाद्यवस्तू की पर्यटन तिकिटे? सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड, ते म्हणजे पर्यटन तिकिटे. त्यानंतर आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे, तर हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. सो करेक्ट आन्सर आहे पुस्तकांचे. त्यानंतर आता आपण पाहतोय 9वा पाठ, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, आणि एमसीक्यू जातात. येस, हा की अपलोड करायचा रिव्हिजन वगैरे मी अपलोड करेन, सो दॅट तुम्ही जर ती सिरीज फॉलो करत असाल तर नक्कीच तुमचा आतापर्यंत झालेला आहे, कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे याच गोष्टी बघतोय. आता या ठिकाणी बघा, हे जे एमसीक्यू आहेत, मोस्ट प्रोबॅबली चान्सेस आहेत की यातलेच एमसीक्यू येणार, किंवा मग कुठले एमसीक्यू येऊ शकतात. तर कधी कधी ना चॅप्टरच्या आतमधले पण येतात, पण ते खूप रेअरली असतात. आणि इव्हन मी तुम्हाला जेव्हा चॅप्टरची रिव्हिजन करून दिली होती ना, तेव्हा त्याच्यामध्ये एमसीक्यू वाले वगैरे सगळेच प्रश्न मिक्स होते त्या थिअरीमध्ये. सो त्याच्यामुळे तेवढं जरी तुम्ही थिअरी केली तरी पण पुरेसं असणार आहे. आता बघा, लिओनार्दो दा व्हिन्सी या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेलं जे चित्र आहे, तर त्याचा समावेश त्याचा समावेश लूव्र संग्रहालयामध्ये आहे. तर तुम्हाला चित्र कुठलं आहे ते सांगायचंय. इव्हन असं पण येऊ शकतं की मोनालिसा कुठल्या संग्रहालयामध्ये आहे, मग तुम्हाला लूव्र ओळखायचं आहे. ठीक आहे. सध्या तरी करेक्ट आन्सर आहे मोनालिसा. हेच फिरवून पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो त्यामुळे तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची तयारी ठेवायची आहे, सगळ्या पद्धतीच्या प्रश्नांची तयारी ठेवायची आहे. बघा, कोलकाता येथील रिकामी जागा हे भारतातील पहिले संग्रहालय होय. गव्हर्नमेंट म्युझियम, राष्ट्रीय म्युझियम, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय की भारतीय संग्रहालय? सो करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन डी, भारतीय संग्रहालय. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतिहासामधले एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्रामधले बघू शकतो आणि त्यासोबतच इतर प्रश्न पण.